पहा, आज आपण इयत्ता तिसरीची बुद्धिमत्ता विषयाची प्रज्ञाशोध सामान्य ज्ञानाची सराव पेपर क्रमांक 8 सोडून घेत आहोत। तर याचा 26वा प्रश्न आहे की पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे। आता तुम्हाला काही लक्षात आलं असेल प्रश्नपत्रिका सोडवताना की प्रश्नपत्रिकेचे जे वरचे आहेत, आता 26 ते 30 पर्यंत दिले, इथं काय दिले, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदात जसा संबंध आहे तसाच तिसऱ्याचा चौथ्याशी म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या प्रश्नाचा आहे। तर कोणतेही प्रश्न त्यांनी खालीवर केलेत, पाण्यातील प्रतिमा कधी वर दिले, कधी आरशातील प्रतिमा दिले, त्याच्यामुळे सिक्वेन्स त्यांचा जरी वेगळा असला प्रश्नाचं स्वरूप तेच आहे, फक्त खालीवर झालेले असतात। आता या ठिकाणी पहिल्यांदाच विचारले की 26वा दिलाय चहा गाळणे, तर पीठ काय करतो आपण, चाळतो, म्हणून पर्याय क्रमांक 3। आता पहा, पहिल्या याच्यामध्ये 2 त्रिकोण दिलेत, गोल दिलाय, दुसऱ्या याच्यात फक्त एकच गोल आणि त्रिकोण। आता इथे एकच चौकोन येईन आणि गोल येईन, असं कुठं आहे, तर पर्याय क्रमांक सोपा असतं, 4 आहे, कारण पहिल्याचा जसा दुसऱ्या संबंध आहे तसंच त्या ठिकाणी संबंध या ठिकाणी असतो। आता या ठिकाणी काय केलंय त्यांनी, 12 18 म्हणजे एका पाड्यातल्या घेतल्यात। मग आता या ठिकाणी काय करायचंय, तुम्ही किती घेतले यांच्यामध्ये अंतर, तर पहा 12 13 14 15 16 17 18 6 म्हणजे याचे निम्म केलेत, बरोबर ना। मग या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक काय येईल, 30 हे उत्तर येईल 2। आता शाळा 29वा प्रश्न, शाळा शिक्षक दवाखाना, दवाखान्यात काय असतात रे, डॉक्टर, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 2। पहा 18 6 6 12 सावित्री 18, मग 10वी त्रिक 30 म्हणजेच पर्याय क्रमांक येईल 4। पुढे पहा 31वा प्रश्न, तंतोतंत जुळणारी, हे सोपे येतं, तर यात लगेच दिसते आपल्याला पर्याय क्रमांक 4 आणि 32वाचा आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे एकदम सारखी आकृती। 33वा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती, पहा पहिल्या याच्यामध्ये काय केले, 4 दिल्यात फांद्या, असं फांद्याच जरा थोडक्यात आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण फक्त उत्तर बरोबर येणं महत्त्वाचं आहे। तर दुसऱ्या याच्यात 3 येतात, तिसऱ्या याच्यात 2 येतात, आता चौथ्या याच्यात काय राहील, एकच राहील, म्हणजे पर्याय क्रमांक 1। आता दुसऱ्या याच्यात पण त्या ठिकाणी दिलेले आहेत, आपण या ठिकाणी काय केले, एक अलीकडची काढली, नंतर परत पलीकडची, परत अलीकडची, असं क्रम ठेवलाय। 34वा, विवेक मुलांच्या रांगेत मध्यभागी 13व्या क्रमांकावर उभा आहे, तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती, काय करायचं आहे आपल्याला, 5 13व्या रांगेवर मध्ये उभा आहे, 13 दुने 26 आणि मधली काढायचं म्हणजे -1 करायचा, म्हणजेच किती येते 25, म्हणून पर्याय क्रमांक 1। चिन्ह मालिका दिलेली आणि विचारले की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं येईल, तर पहा या ठिकाणी काय केले, गोल घेतलाय, परत मध्ये या ठिकाणी 2 नंबरला सुरुवातीला गोल घेतलेत क्रॉस केलेले। आता इथं काय केलंय, मध्ये गोल घेतलाय, पोकळ गोल, आणि आता सुरुवातीला घ्यायचा तो, म्हणजेच पर्याय क्रमांक काय येईल 4। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा 36वा, पुढील प्रश्नात गटाशी जुळणारे पद शोधा। 11 आणि 13 कितीचा फरक आहे, 2चा, परत 13 आणि 17 मध्ये 4चा आणि परत 2चा घ्यायचा, म्हणजेच किती येईल 19 येईल, पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4। पुढे पहा, अहमदनगर या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते। आता मधोमध येणारा अक्षर कोणता आहे, तर द आहे, आणि त्याच्या डावीकडील तिसरं अक्षर कोणतं, डावी बाजू कोणती आहे, आपण सांगितले एडी ही डावी बाजू आहे, म्हणून कोणतं येईल, अ हे अक्षर येईल, म्हणून पर्याय क्रमांक 2। आता या आपण ही प्रश्नपत्रिका सोडवतो, त्याच्यामुळे तुम्ही म्हणता मॅडम एडी म्हणजे काय, तुम्ही जर अगोदरची जर प्रश्नपत्रिका पाहिली असली तर तुम्हाला ते झेडचं जेऊ आपण एक थोडंसं आपल्याला समजण्यासाठी आपण केलेलं आहे, बरोबर। जर तुम्ही पहिल्यांदाच प्रश्नपत्रिका पाहिली, हा व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला लक्षात येणार नाही, कारण मॅडम काय म्हणलं एडी काय माहिती। पण ज्यावेळेस तुम्ही जर हे सतत जर पाहत असताल, पाठीमागच्या जर पाहिल्या, तर आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रश्नाचं काय सविस्तर सांगत नाही, कारण आता आपली ही प्रश्नपत्रिका 8वी चालली आहे, म्हणजे आपण सुरुवातीची पहिली प्रश्नपत्रिका कशी घेतलेली आहे, पहा व्हिडिओ बनवताना देखील तो जास्त वेळेचा व्हिडिओ झालेला आहे, बरोबर की नाही, आणि हा कमी झालाय, का झालाय, तर काही आपण शॉर्टकट ट्रिक्स सांगितलेले आता, त्यामुळं
ते समजून घ्यायचं. त्याच्या आधीचे व्हिडिओ पहा, ते बरोबर तुम्हाला लक्षात येईल. पुढे 38वा प्रश्न, एक संख्या मालिका दिली आणि सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येत कितीचा फरक आहे. तर या ठिकाणी सर्वात छोटी संख्या आहे 13 आणि सर्वात मोठी संख्या 61. मग या दोन्हीचं मायनस करून किती येतोय फरक? 48. म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढे दिलंय संख्या मालिकेत चुकीचं पद दिलंय आणि त्या ठिकाणी विचारले की कोणतं आहे. तर त्या ठिकाणी चुकीचं जे पद आहे तर 39 आहे, कारण ह्या 5च्या कसोटीतील संख्या आहे म्हणून 39 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. 40 आणि 41 साठी तुम्हाला काय केलं, त्या ठिकाणी एक परिच्छेद दिलाय थोडक्यात आणि त्या परिच्छेदवर प्रश्न विचारले. तर सर्वांनी परिच्छेद वाचला असं प्रश्नपत्रिका सोडवली म्हटल्यानंतर 12 तारखेला कोणती स्पर्धा येते. तर या ठिकाणी पहा, पहिल्या दिवशी कोणती घेतली, दुसऱ्या दिवशी कोणती घेतली. जसं आपण याच्या आधी तुम्हाला एक कथाकथन, हस्ताक्षर असं घेतलं होतं एक परिच्छेद आलता मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, तेव्हा तुम्हाला सविस्तर सांगितले कसं लिहून घ्यायचं सविस्तर. तर याच्यामध्ये 12 तारखेला येते हस्ताक्षर स्पर्धा, पर्याय क्रमांक 2. 41 चित्रकला स्पर्धा कोणत्या वारी येते, तर गुरुवारी येते. 42वा प्रश्न, एका भाषेत विज्ञानाला मराठी म्हटले, मराठीला इतिहास म्हटले, इतिहासाला भूगोल, भूगोलला गणित, गणिताला इंग्रजी व बेरीज व वजाबाकी या क्रियांचा अभ्यास कोणत्या विषयात करतात. तर कोणत्या विषयात करतात, गणितात करतात. पण गणिताला काय म्हणले, इंग्रजी, म्हणून पर्याय क्रमांक 2. 43 आणि 47 साठी गटात न बसणारे पद ओळखा. तर या ठिकाणी पहा, सगळ्या ठिकाणी काय केलेलं आहे पहा, अशा तिरक्या रेषा मारलेल्या आहेत गोलच्या खाली आणि इथं आडव्या मारल्यात 1 नंबरला, म्हणून ही गटात बसत नाही, पर्याय क्रमांक 1. परत 44, 91, 81, 24 आणि 72. आता याची पहा, 81ची 9 येते बेरीज, 24ची 6 येते, 72ची 9 येते आणि 91ची किती येते 10. म्हणजे याची सगळ्याची एक अंकी येते आणि याची 2 अंकी येते, म्हणून पर्याय क्रमांक 1 गटात न बसणारी. आता खोपा, जाळे, पागा आणि कबूतर. आता हे घरदर्शक शब्द येतं आणि इथं हे कबूतर वेगळा शब्द आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढं पहा, 62, 64, 44 आणि 26. आता या ठिकाणी सगळ्या ह्या काय आहेत, वेगळ्या संख्या आहेत आणि 64 ही काय आहे, वर्ग संख्या आहे. 8 8 64, म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढं 46, या ठिकाणी तुम्हाला चिन्ह दिलेले येतं पहा, स्टार सगळ्या याच्यात आहे, 3 नंबरच्या स्टार नाही, म्हणून ही वेगळी संख्या. 48, वरील इंग्रजी अक्षरमालिकेत यम अक्षराच्या उजवीकडील 7वे अक्षर कोणते. तर मी सांगितले उजवी बाजू कोणती, डावी बाजू कोणती. तर कोणतं अक्षर येतं आहे, टी हे अक्षर येते, पर्याय क्रमांक 4. जॉन 49, जॉन मैदानावर पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तर आपण स्वतः त्या चित्र त्या डोळ्यासमोर आणायचे, आपण त्या ठिकाणी पश्चिम बाजूला असं तोंड करायचे आपण स्वतः. तो काटकोनात डावीकडे वळाला, आपल्या डाव्या हाताला वळायचे, म्हणजे कुठं येईल, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला येईल. काटकोनात वळल्यानंतर पुढे येते डावीकडे म्हणल्यावर इकडच्या बाजूला म्हणजे खालच्या बाजूला म्हणजे दक्षिण बाजू, पर्याय क्रमांक 2. 9 सप्टेंबर रोजी गुरुवार असेल तर त्याच महिन्यातील शेवटच्या बुधवारी किती तारीख असेल. तर काय करायचे, सगळ्यात सोपं, 1, 8, 15, 22 आणि 29 या ट्रिकचा वापर करायचा आहे. तर किती तारीख येते, 29 तारीख येते, पर्याय क्रमांक 3. एक सांकेतिक भाषा दिली आणि तुम्हाला विचारले तिथं त्या ठिकाणी 534 वजा 133 या वजाबाकीचे उत्तर पर्यायातून शोधा. तर काय येतंय पहा, पर्याय क्रमांक येतोय, तर याची वजाबाकी येते 401, म्हणजेच पर्याय क्रमांक, ते चिन्ह कोणते येते, तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 52वा प्रश्न आहे पहा, आरशातील प्रतिमा, उजवी बाजू डावीकडं, डावी बाजू उजवीकडं, पर्याय क्रमांक येते 2. त्यानंतर 53वा, उजवी बाजू डावीकडं, डावी बाजू उजवीकडं, काय, पर्याय क्रमांक 1. आता तुमच्या मित्राला जेवणाचा डबा वर्गात हरवला तर तुम्ही कोणती कृती योग्य ठरेल. पहा, मित्राचा डबा शोधण्यासाठी आपण मदत कराल, कारण यात वेळ नाही घालवायचा अशा प्रश्नांमध्ये, पर्याय क्रमांक 3. शेजारील आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाची उत्तरे शोधा. सोबतच्या आकृतीत एच हे अक्षर कोठे आहे, तर कुठं आहे, वर्तुळामध्ये आहे, फक्त वर्तुळात आहे, पर्याय क्रमांक 4. तुमच्या गावात
56वा प्रश्न, स्वाईन फ्लू या संसर्गजन्य रोगाची साथ आल्यास तुम्ही काय कराल? तर पहा, कोरोना आला होता त्यावेळेस आपण काय केलं रे? तोंडावर मास्क लावले होते, आहे की नाही? तर आपण काय करायचं आहे? तोंडावर स्वच्छ धुतलेले रुमाल बांधूनच घराबाहेर पडायचे. पर्याय क्रमांक 2. सांकेतिक भाषेचं परत आलंय. जर स्टार म्हणजे अधिक, गोल म्हणजे गुणाकार आणि गोलात अधिक दिले म्हणजे घेतले, तर या ठिकाणी पदावली सोडवायची. आता या पदावलीचं उत्तर काय येतंय? 49. पर्याय क्रमांक 4. 58वा प्रश्न दिलाय, पाण्यातील प्रतिबिंब वरची बाजू खाली. पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे याचं उत्तर. आणि 59चा आहे 2. त्यानंतर पुढे पहा, चौकोन दिलाय 60वा प्रश्न. त्या चौकोनात विचारले 8 त्रिक 24, 10 पाचे 50, 22 साती 84 म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढे प्रश्न, गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा. फॅक्स, दूरध्वनी आणि दूरदर्शन. तर हे सगळं काय आहे? आता सध्या जे आपण हे करतो दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण आता काय पाठवलं जायचं? फॅक्स वगैरे पूर्वी होतं म्हणजे आता आहे. पूर्वी काय करायचे? पत्र. पर्याय क्रमांक 3. दिलेल्या अक्षरमाला डावीकडील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास उंदीर या शब्दाचा अर्थ तयार होईल? दिलेल्या अक्षरमालिकेत म्हणजे आपल्या इंग्रजी रॅट. काय होतंय? रॅट. मग काय आहे? R 18ला आहे, A 1 नंबरला आणि 20 नंबरला काय आहे? T. म्हणून पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सोपे सोपे प्रश्न विचारले जातात, फक्त गडबड करायची नाही. सोबतच्या आकृतीत किती आयत आहेत? तर किती आयत आहेत? मी ट्रिक सांगितलेली आहे तुम्हाला, आहे की नाही? तर 16 आयत आहेत. पुढं पहा, 64. समृद्धीच्या आईला 2 बहिणी व 3 भाऊ आहेत, तर समृद्धीच्या मामे भावाला किती चुलते असतील? तर नातेसंबंध आहे, तर किती असतील? 2. पर्याय क्रमांक 2. 65. खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. आईची बहीण कोण असती रे? मावशी असती. या ठिकाणी काय दिले? चुकीचं दिले, आत्या दिले. वडिलांची बहीण आत्या असती, आहे की नाही? पहा, नातेसंबंधावर 2 प्रश्न विचारलेत. 66 आणि 67. सांकेतिक भाषेचं, वरील सांकेतिक भाषेत वजा, त्रिकोण, वजा या खुणाने कोणता शब्द तयार होईल? तर कोणता होतोय? नमन. याच्यावर पण आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. 67. भाव या शब्दाचा समानार्थी शब्द. तर कोणता आहे रे? पर्याय क्रमांक 3. 68वा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती क्रमाने येणारी संख्या कोणती? तर या ठिकाणी पर्याय आहे पहा 2. 17 उत्तर येते. पुढे पहा 69. मालतीताईंनी फेब्रुवारी 2016 मध्ये दररोज अर्धा लिटर दूध घेतलं. फेब्रुवारीमध्ये 2016 लीप वर्ष आहे म्हणजे 29 दिवस. या महिन्यात मालतीताई गावाला गेल्यामुळे त्यांनी 1 दिवस दूध घेतले नाही. तर फेब्रुवारी महिन्यात मालतीताईंनी एकूण किती दिवस दूध घेतलं? किती दूध घेतलं? तर किती दिवस घेतलं? 1 दिवस घेतलं नाही म्हणजे 28 दिवस घेतलं आणि अर्धा घेतलं म्हणजे 28च्या निम्मे किती? 14. म्हणून 14 लिटर. पर्याय क्रमांक 1. 70. एका कबड्डीच्या प्रो लीगमध्ये 5 संघ दाखल झाले. प्रत्येक संघाच्या दुसऱ्या प्रत्येक संघाशी फक्त एकदाच सामना खेळला, तर एकूण किती सामने खेळले? तर पहा, 5 लीगमध्ये 5 संघ दाखल झाले आणि प्रत्येक संघाच्या दुसऱ्या प्रत्येक संघाशी फक्त एकदाच सामना झाला म्हणजे किती झालेले? 5 दुने 10. म्हणून पर्याय क्रमांक 2. 71. अ पासून प पर्यंत जाताना सर्वेश तोंड किती वेळा दक्षिण दिशेला वळतो? पहा, दक्षिण दिशा म्हणजे कोणती? उत्तरेच्या समोरची. मग किती दिशेला वळतो तो? पहा, 1, 2 आणि 3. किती वेळेस वळतो? 3 वेळेस. आपण चालायचंय त्या ठिकाणी. पहा, एका ठिकाणी बाण नाही दिलेला त्यांनी, त्या ठिकाणी 3 आहे. सुरुवातीलाच पहा, पहिला बाण आहे ना, तो सोडून जर खाली वळाला तर खाली बाण दिलाय का? नाही दिला, म्हणून तिथं एक 3 येईल आणि बाकीचे खाली 2 बाण दिलेले तर म्हणजे असं 3 वेळेस येईल म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर या ठिकाणी पहा, त्रिकोण दिला आणि मध्ये एक संख्या दिली, त्याचा ती कशी आली ते काढायचे आणि या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती येईल? तर पर्याय क्रमांक 3.
73 आणि 75 गटाशी जुळणारे पद जलद, अभ्र, पायोद या ठिकाणी आपल्याला तर या ठिकाणी गटाशी जुळणारं पद यातून काय करायचं आहे तर हे जलद, अभ्र, पायोद हे कशाचे समानार्थी शब्द येतं ढग. मग या ठिकाणी कोणता आहे तर अबुध पर्याय क्रमांक 2. आता या ठिकाणी 333, 444, 555 म्हणजे 3 अंकी संख्या घेतली आणि सारखेच अंक घेतलेत. मग इथं कोणता येईल 777 कारण 8888 पण आहे पण तो 4 अंकी आहे म्हणून 3 अंकी घ्यायचा आपल्याला. आता इथं पहा उत्तरेला तोंड केले 75वा प्रश्न शेवटचा वरती त्रिकोणाचं उत्तरेला केलं आहे नंतर दक्षिणेला केलं आहे नंतर आता पश्चिमेला केलं आहे आता पूर्वेला करायचे म्हणजेच पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपल्याला ही प्रश्नपत्रिका आता थोडंसं फास्ट घेतलं आहे कारण आता तुम्हाला समजलं आहे आता आपल्या 2च प्रश्नपत्रिका राहिल्यात त्याच्यामुळे परत तेच सांगायला लावायचं नाही. जे सोपे प्रश्न आहेत ते व्यवस्थित सोडवायचे आणि अवघड प्रश्न जास्त वेळ देता येतो. मग लक्षात आलं सगळ्यांच्या.